ओम श्री काळेश्वरी देव्यै नमः। बोला आई काळूबाईच्या नावाने चांग भले। मांढरगड निवासिनी आई काळूबाई ही दुसरे तिसरी कुणीही नसून स्वतः माता पार्वतीचे रूप आहे। मग आपण आई काळूबाईचे जर 11 मंगळवाराचे व्रत करण्याचे ठरवत असाल, तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही आई काळूबाईचे 11 मंगळवारचे व्रत नक्कीच करा, ह्याचे अनुष्ठान नक्कीच करा। अगदी स्त्री पुरुष कुमार कुमारिका सर्वजण आई काळूबाईचे हे 11 मंगळवारचे व्रत नक्की करू शकता। तुमची जी कोणती इच्छा आहे ती इच्छा आईला सांगा आणि तिचे 11 मंगळवारचे व्रत नक्की सुरू करा। तुमची कुळदेवी आई काळूबाई आहे तरी देखील तुम्ही हे व्रत करू शकता, परंतु ज्या कुळाची कुळदेवी आई काळूबाई नाही आहेत त्यांनी देखील आईला प्रसन्न करून घेण्यासाठी, आईकडून तुमची इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी नक्कीच तुम्ही 11 मंगळवाराचे व्रत आई काळूबाईचे नक्कीच करू शकता। मग आई काळूबाईचे व्रत कशा प्रकारे आपल्याला करायचे आहे, त्याचबरोबर 11व्या मंगळवारी आपल्याला आई काळूबाईच्या व्रताची उद्यापन देखील सांगता करायची आहे, तर ती कशा प्रकारे करायची आहे, पूजा मांडणी आपल्याला कशा प्रकारे करायची आहे, साहित्य पूजा विधी नियम काय आहेत, हे सर्व मी आपल्या बरोबर शेअर केलेले आहे। व्हिडिओची लिंक मी खाली दिलेली आहे, नक्कीच त्या लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहून आई काळूबाईला नक्कीच प्रसन्न करून घ्या। सर्वांना नक्कीच प्रसन्न होणारी माझी आई काळूबाई आहे, तिचे कृपा आशीर्वाद सर्वांनी प्राप्त करून घ्या आणि तुमच्या मनाची जी काही इच्छा आहे ती नक्कीच माझी आई काळूबाई नक्कीच पूर्ण करेल। तर श्री स्वामी समर्थ, ओम काळेश्वरी आणि बोला माझ्या आई काळूबाईच्या नावानं चांग भलं। मांढरगड निवासिनी काळूबाईचं चांग भलं।